कारण काँग्रेस स्थानिक निवडणुकींमध्ये नेमकं काय करणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आलेला होता। खास करून जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती ज्याच्या चर्चेने आधीच जोर धरला आहे, त्यात आता काँग्रेसने या संदर्भात भूमिका घेतली आहे। मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल असा निर्णय झालाय। मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात प्रभारी रमेश चेनिसलांनी ही घोषणा केली आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चेनिसलांनी दिली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा पक्ष पालिका निवडणुका एकत्र लढेल अशी चर्चा आहे। जुलै महिन्यापासून ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या भेटीगाठींमधून याच युतीचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे मवियात नावा भिडू नको अशी भूमिका काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतलेली, तर नाशिकमध्ये मविया मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेवरही काँग्रेसच्या वरिष्ठांनी आक्षेप घेतलेला। एवढंच नव्हे तर नाशिकच्या बैठकीला जाणाऱ्या काँग्रेस सचिवाला नोटीसही धाडलेली। आता थेट मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा झाली आहे। या घोषणेनंतर वर्षा गायकवाडांनी मनसेवर अप्रत्यक्ष टीका केली, तर उद्धव ठाकरेंनी त्यांना निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले। आता काँग्रेस फक्त मुंबईतच स्वबळावर लढणार की इतर शहरातही हेच समीकरण ठरणार पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। सो लोकल बॉडी इलेक्शन लोकली डिसाइड करेगा। सो लोकली हमारे पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता सारे लोग अकेले सारे सबने डिमांड किया कि अकेले लड़ना है, तो हमने उसको मान लिया। मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं, ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत हे इलेक्शन लढलं होतं, आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे, तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे। आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे। कारण आम्ही कोणा छोट्या टेकडीवाल्याला किंवा एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणं ही संस्कृती काँग्रेसमध्ये कधी खपली जाणार नाही। उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय घ्यायचा त्यांच्या पक्षाचा त्यांचा निर्णय घ्यावा, आणि आम्हाला असं वाटतं की आमचं काही लोकांशी ज्यांच्यावर ते आता बातचीत करतात त्यांच्याशी आमचं कितपत जमेल ह्याच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे जे आहे ते आम्हाला माहिती किती जमू शकत नाही। की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही। शिवसेनेने त्यांचा निर्णय घ्यावा, त्यांनी काँग्रेसवर यायचं, कुठे जायचं। तर काँग्रेसने एकला चलो रेची भूमिका घेतल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे याबद्दल काय म्हणतात बघूया। स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये। आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती, भ्रष्टाचारी महायुती आहे, याला तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे। त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात, आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील। तर बिहारप्रमाणेच काँग्रेस मुंबईतही एकेरी संख्येवर येऊन थांबेल असं म्हणतात भाजपचे नवनाथ बन। बघूया। त्या पद्धतीनं बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची अवस्था झाली, अगदी तशीच अवस्था मुंबई महापालिकेत देखील होणार आहे। फक्त सिंगल डिजिटवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला समाधान मानावं लागेल। तर मुंबईमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने आता मुंबईमध्ये आमचाच महापौर होईल असा विश्वास व्यक्त केलाय, तर त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। बघूया। मुंबईचा निर्णय तर इथे स्वतः आमचे प्रभारी चेनी थालाजींनीच सांगितलेला आहे, याचा अर्थ अधिकृत पद्धतीने त्यांनी हे बोललेलं आहे। आणि म्हणून इथे तर निश्चितपणे एकटं लढण्याचा निर्णय तो आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार। विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे। जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल।